नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील समसंबंध हा जो घटक आहे त्यावरील स्वाध्याय 3.1 सोडवणार आहोत। या स्वाध्यायामध्ये एकूण 42 प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्टीकरणासह समजावून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर विद्यार्थ्यांनो, समसंबंधामध्ये पहिल्या दोन पदाचा जो संबंध असतो तो आपल्याला तिसऱ्या पदाशी जोडायचा असतो, त्यामुळे दिलेले जे पर्याय आहेत ते लक्षपूर्वक पाहून त्याचा आपल्याला योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे। चला तर आता आपण सुरुवात करूया। प्रश्न पहिला पहा, गुढीपाडवा वसंत ऋतू दसरा प्रश्नचिन्ह म्हणजे गुढीपाडवा हा सण वसंत ऋतूमध्ये साजरा केला जातो, तर दसरा हा सण कोणत्या ऋतूमध्ये साजरा केला जातो? तर विद्यार्थ्यांनो, दसरा हा सण शरद ऋतूमध्ये साजरा केला जातो। या ठिकाणी याचे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे। त्यानंतर पहा दुसरा प्रश्न, 50 वर्ष सुवर्ण 25 वर्ष काय? म्हणजे 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुवर्ण महोत्सव होतो किंवा त्याला सुवर्ण काळ असे म्हणतात। त्यानंतर 25 वर्ष ज्यावेळेस पूर्ण होतात त्याला रौप्य असे म्हणतात किंवा आपण रौप्य महोत्सव असे देखील म्हणतो, त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न पहा, वाघ बछडा घोडा प्रश्नचिन्ह म्हणजे वाघाच्या पिल्लाला बछडा म्हणतात, तर घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? तर विद्यार्थ्यांनो, घोड्याच्या पिल्लाला शिंगरू असे म्हणतात, त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे। त्यानंतर चौथा प्रश्न पहा, साडी येवला चादर प्रश्नचिन्ह म्हणजे साडीसाठी येवला हे शहर प्रसिद्ध आहे, तर चादरीसाठी कोणतं शहर प्रसिद्ध आहे? तर विद्यार्थ्यांनो, चादरीसाठी सोलापूर हे शहर प्रसिद्ध आहे, त्यामुळे इथे आपण पर्याय क्रमांक 2 आहे त्याला गोल करून घेऊया। त्यानंतर पहा प्रश्न 5वा, बैसाखी पंजाब पोंगल प्रश्नचिन्ह म्हणजे बैसाखी हा सण पंजाब राज्यामध्ये साजरा केला जातो, तर पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर तो तामिळनाडू या राज्यामध्ये साजरा केला जातो, त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे। त्यानंतर पहा, गायीच्या आवाजाला हंबरणे असे म्हणतात, तर मोराच्या आवाजाला काय म्हणतात असा प्रश्न आहे। तर मोराच्या आवाजाला केकारव असे म्हणतात, त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे। त्यानंतर पहा 7वा प्रश्न, या ठिकाणी आता इथे पहा उर्वरित भागामध्ये समसंबंध दिलेला आहे आणि तो आपल्याला सुरुवातीला लावायचा आहे। म्हणजे इथे पहा, कुत्रा इमानी कोल्हा काय? तर इथे गुण दिलेला आहे, तर कुत्रा पहा इमानी असतो, पण कोल्हा कसा असतो? धूर्त असतो। तुम्ही गोष्टी ऐकता की नाही? त्यामध्ये पहा कोल्हा हा कसा सांगतात किंवा आपण गोष्टीमध्ये ऐकतो, तर कोल्हा हा धूर्त असतो, त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे। त्यानंतर 8वा प्रश्न पहा, 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन 21 जून काय? विद्यार्थ्यांनो, 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतात, तर 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतात, त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे। त्यानंतर पहा, संत तुकाराम गाथा संत रामदास काय? म्हणजे संत तुकारामांनी तुकाराम गाथा हा ग्रंथ लिहिलेला आहे, तर संत रामदासांनी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे, त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे। त्यानंतर 10वा प्रश्न पहा, कुंभारचा चित्रकार काय? म्हणजे कुंभार ज्यावेळेस तो मडकी घडवतो त्यावेळेस त्याच्या हातामध्ये काय असते? चाक असते। म्हणजेच चित्रकार ज्यावेळेस चित्र रंगवतो त्यावेळेस त्याच्या हातामध्ये काय असतो? ब्रश। त्यालाच कुंचला हा शब्द पर्यायी शब्द आहे, त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे। त्यानंतर 11वा प्रश्न पहा, मोबाईल भ्रमणध्वनी टेलिफोन प्रश्नचिन्ह म्हणजे मोबाईल साठी पर्यायी शब्द भ्रमणध्वनी आहे, तर टेलिफोन साठी पर्यायी शब्द दूरध्वनी आहे, त्यामुळे 11व्याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे।
त्यानंतर पहा 12वा प्रश्न. या ठिकाणी आपण 12वा प्रश्न आता सोडवणार आहोत. कमाल, किमान, महत्तम प्रश्नचिन्ह. इथे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द पाठ असणं फार गरजेचं आहे. तर पहा कमाल, किमान, महत्तम, लघुत्तम. इथे हे विरुद्धार्थी शब्द आहेत, त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर पहा मासिक, महिना, साप्ताहिक प्रश्नचिन्ह. इथे मासिक आणि महिना हे समानार्थी शब्द आहेत आणि साप्ताहिक साठी समानार्थी शब्द कोणता आहे तर आठवडा. त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतर पहा देवगड, आंबा, घोलवड प्रश्नचिन्ह. म्हणजे देवगड हे शहर आंब्यासाठी प्रसिद्ध आहे, तर घोलवड हे शहर केळीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर प्रश्न 15वा. खेळाडू, संघ, तारका काय? म्हणजे खेळाडूंचा संघ असतो, तर तारकांचा काय असतो? पुंज. येथे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा अमावस्या, पौर्णिमा, शुक्ल पक्ष प्रश्नचिन्ह. म्हणजे अमावस्यानंतर पौर्णिमा येते, त्याचप्रमाणे शुक्ल पक्षानंतर कृष्ण पक्ष येतो. त्यामुळे इथे याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. त्याच्यानंतर पहा 17वा प्रश्न. गाय, दूध, मेंढी प्रश्नचिन्ह. म्हणजे गाय दूध देते, तर मेंढी काय देते? लोकर. त्यामुळे इथे लोकर हे योग्य उत्तर आहे. त्यामुळे त्याला आपण पर्याय क्रमांक 2 ला गोल करून घेणार आहोत. त्यानंतर पहा 18वा प्रश्न. या ठिकाणी ताडोबा, चंद्रपूर, फणसाड काय? तर विद्यार्थ्यांनो पहा ताडोबा हे अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे, तर फणसाड हे अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. त्यानंतर त्र्यंबकेश्वर, नाशिक, तर पैठण काय? तर पहा त्र्यंबकेश्वर हे नाशिक या भागात येते, तर पैठण हे औरंगाबाद म्हणजे सध्या आपण याला संभाजीनगर असे म्हणतो. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा हरित क्रांती, स्वामीनाथन, श्वेतक्रांती प्रश्नचिन्ह. म्हणजे हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? स्वामीनाथन. तर श्वेत क्रांतीचे जनक हे वर्गीस कुरियन आहेत. इथे फक्त कुरियन दिलेलं आहे, पण पूर्ण यांचं नाव वर्गीस कुरियन असं आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा 21वा. ए रात आंधळेपणा, डी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर ए जीवनसत्व कमी असेल तर आपल्याला रातांधळेपणा होतो. जर त्याचप्रमाणे जीवनसत्व जे आहे ते जर कमी असेल तर आपल्याला मुडदूस हा आजार होतो. त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर 22वा प्रश्न पहा काळोख, तिमिर, भुंगा प्रश्नचिन्ह. म्हणजे काळोखसाठी पर्यायी शब्द किंवा समानार्थी शब्द तिमिर आहे, तर भुंगासाठी समानार्थी शब्द भ्रमर आहे. त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर पहा तानसा, ठाणे, त्यानंतर राधानगरी काय? म्हणजे ठाणे मध्ये तानसा हे धरण आहे, तर राधानगरी हे धरण कोल्हापूर या ठिकाणी आहे. तर पहा याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतर 24वा प्रश्न कोल्हापूर चप्पल, तर सोलापूर प्रश्नचिन्ह. पहा या आधीचा आपण प्रश्न असा सोडवलेला आहे. तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलेलं असेल आतापर्यंत तर तुमच्या लक्षात येईल. तर पहा कोल्हापूरची चप्पल प्रसिद्ध आहे, तर सोलापूरच्या चादरी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा 25वा प्रश्न आता इथे आपण सोडवणार आहोत. प्रश्न क्रमांक 25. संत तुकाराम देहू, संत एकनाथ प्रश्नचिन्ह. म्हणजे संत तुकारामांचा जन्म देहू या ठिकाणी झालेला आहे, तर संत एकनाथांचा जन्म पैठण या ठिकाणी झालेला आहे.
त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा, गणपती उंदीर शंकर प्रश्नचिन्ह. म्हणजे गणपतीचे वाहन उंदीर आहे, तर भगवान शंकराचे वाहन नंदी हे आहे, त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर पहा 27वा प्रश्न, दिनदर्शिका वार होकायंत्र प्रश्नचिन्ह. म्हणजे आपल्याला पहा, दिनदर्शिका जी असते त्यालाच आपण कॅलेंडर असं म्हणतो, त्यामध्ये आपल्याला वार समजतात. त्याचप्रमाणे होकायंत्रामुळे आपल्याला दिशा समजतात, त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 28वा प्रश्न, रेडिओ श्रोते नाटक प्रश्नचिन्ह. म्हणजे पहा, रेडिओमध्ये आपण काय करत असतो, गाणी बातम्या ऐकत असतो, म्हणजे ऐकणाऱ्यांना काय म्हणतात श्रोते, आणि नाटक काय करत असतो, पाहत असतो, म्हणजेच पाहणाऱ्याला आपण त्यांना काय म्हणतो, प्रेक्षक म्हणतो. म्हणजे रेडिओ आपण त्यामध्ये ऐकतो म्हणून ते श्रोते, आणि नाटक पाहतो म्हणजेच प्रेक्षक. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पहा 29वा प्रश्न, मुंबई महाराष्ट्र आगारतळा प्रश्नचिन्ह. म्हणजे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, तर त्रिपुराची राजधानी जी आहे ती आहे आगारतळा. इथे त्रिपुरा हा पर्याय इथे योग्य आहे. म्हणजे 29व्याचा जो पर्याय आहे तो आहे 2 नंबर, तो आपण इथे गोल करून घेणार आहोत. त्यानंतर पहा, कप कान सुई काय. आता पहा, कपाला काय असतो, कान असतो. त्याचप्रमाणे सुई जर तुम्ही व्यवस्थित पाहिले तर सुईमध्ये आपण ज्या ठिकाणामधून दोरा पलीकडे घालतो त्याला नाक असे म्हणतात. येथे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 31वा प्रश्न, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन 1 मे प्रश्नचिन्ह. म्हणजे 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो, तर 1 मेला कामगार दिन साजरा करतो, त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर आहे. त्यानंतर 32वा प्रश्न, राष्ट्रपती देश राज्यपाल प्रश्नचिन्ह. म्हणजे पहा, देशासाठी कोण असतो, राष्ट्रपती. त्याचप्रमाणे राज्यासाठी कोण असतो, राज्यपाल. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 33वा प्रश्न, बंगला नाम सुंदर प्रश्नचिन्ह. म्हणजे बंगला हे काय आहे, नाम आहे, आणि सुंदर हे काय आहे, विशेषण आहे. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. त्यानंतर 34वा प्रश्न, सतार तंतुवाद्य आहे, तर तबला काय आहे हे असं विचारलेलं आहे. पहा, तर पहा, तबला हे तालवाद्य आहे, त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 35, अंगठी बोट नथ प्रश्नचिन्ह. म्हणजे आपण बोटामध्ये अंगठी घालतो आणि नथ कुठे घालतो, आपण नाकामध्ये. म्हणजे इथे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 36वा प्रश्न, बैल गोठा पोपट प्रश्नचिन्ह. पहा, बैल कुठे राहतो, गोठ्यामध्ये, आणि पोपट कुठे राहतो, ढोली. म्हणजे पोपट ज्या ठिकाणी राहतो त्याला काय म्हणतात, ढोली. याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतर पहा, सुनील गावस्कर क्रिकेट, तर अभिजित कुंटे काय. म्हणजे क्रिकेट खेळण्यासाठी सुनील गावस्कर हे जे नाव आहे ते फार प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे अभिजित कुंटे हे कशासाठी किंवा कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहेत, तर ते बुद्धिबळ या खेळासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर आता पहा 38वा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. आता मोरोपंत आर्या संत एकनाथ प्रश्नचिन्ह. म्हणजे मोरोपंतांच्या आर्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध आहेत किंवा त्यांनी आर्या लिहिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे संत एकनाथांचे भारुड प्रसिद्ध आहेत. इथे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर द मा मिरासदार मिरासदारी आणि पु ल देशपांडे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. म्हणजे द मा मिरासदार
यांनी जे लिहिलेलं पुस्तक आहे ते आहे मिरासदारी. तर पु ल देशपांडे यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे, दिलेल्या पर्यायामधून आपल्याला शोधायचं आहे, तर खोगीर भरती हे पुस्तक आहे. त्यामुळे इथे 39चं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. त्यानंतर 40वा प्रश्न पहा, मुलगा मुलगी मोर प्रश्नचिन्ह. इथे पहा स्त्रीलिंगी पुल्लिंगी संबंध आहे. तर पहा मोर याच्यासाठी जो शब्द आहे तो काय आहे, लांडोर, पर्याय क्रमांक 2. आणि त्यानंतर 41वा प्रश्न, भरती ओहोटी हे विरुद्धार्थी शब्द आहेत. त्याचप्रमाणे ऱ्हस्व दीर्घ हे काय आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत. यामुळे 41चं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि इथे पहा प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि त्यानंतर विनोबा भावे दिलेला आहे. म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर विनोबा भावेंनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे असं विचारलेलं आहे. तर पहा विनोबा भावेंनी गीताई हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यामुळे 42व्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. विद्यार्थ्यांनो पहा, अशा पद्धतीने आपण पूर्ण 42 प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू.